नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंटसारखी आणि ते पण घरी खूप साध्या सोप्या पद्धतीने दम आलू कसा करायचा ते पाहणार आहोत. प्रचंड छान होतो. बघू शकता तुम्ही, रंग किती सुरेख आलेला आहे. असा खमंग ही भाजी बनवून तयार होते आणि खूप सुंदर अशी लागते. बघू शकता मंडळी, आणि ती पण खूप झटपट आपल्याला रेस्टॉरंटसारखी चव खायला मिळते. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली, दही घेतलंय, त्यानंतर 3 मोठे टमाटे आणि काजू अशी एकत्र दळून प्युरी करून घेतलेली आहे. त्यानंतर मोठे 4 कांदे घेतलेले आहेत आणि त्याची पण आपण प्युरी करून घेतलेली. प्युरी करताना त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आपल्याला. चिमूटभर हिंग आणि हळद घेतली आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, गरम मसाला 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे, किचन किंग मसाला 2 चमचे आणि कसुरी मेथी घेतली. कसुरी मेथी टाकल्याने चव प्रचंड छान येते या भाजीला. त्यानंतर दालचिनी, तेजपत्ता, लवंग आणि काळी मिरी घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि चवीनुसार मीठ घेतलेले. हे बटाटे जवळजवळ 70% इतके शिजवून घेतलेले आणि काटा चमच्याने असे होल करून घेतलेले. एका साईडला तेल गरम करत ठेवलेले. आता या तेलामध्ये हे बटाटे सोडून घ्यायचे आणि छान असे ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे, म्हणजे डीप फ्राय करून घ्यायचे. बटाटे टाकून झाले की गॅस बारीक करायचा आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे बटाटे छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे. पाहू शकता इथे बरोबर मला 5 मिनिटं लागलेले आहेत आणि हे बटाटे छान असे ब्राऊन रंगावरती तळले गेलेले आहेत. आता हे काढून घ्यायची. दुसरी बॅच पण सेम अशीच तळून घ्यायची. बघू शकता मंडळी, इथे सगळे बटाटे असे तळून घेतलेले. बटाटे सगळे तळून झाले की एका साईडला तेल गरम करत ठेवलेले कढईमध्ये. तेल गरम झालं का सगळ्यात आधी मोहरी, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तेजपत्ता, मसाले 1 मिनिट इतकं परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट छान अशी परतून झाली खमंग की आता कांद्याची ग्रेव्ही टाकून घ्यायची. कांद्याची प्युरी छान अशी खमंग परतली गेलेली आहे. आता टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची. ग्रेव्ही छान अशी शिजली गेलेली आहे. आता हिंग आणि हळद टाकून घ्यायचे. काश्मीरी लाल मिर्च पावडर लागणार, नंदुरबार लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला. हे मसाले छान असे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मस्त मंद आचेवरती परतून घ्यायचे. याच ग्रेव्हीमध्ये आता मीठ टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ, म्हणजे चव खूप सुंदर येते या भाजीला. ग्रेव्ही छान परतली गेली की 5 ते 6 चमचे इथं दही टाकायची आणि परत 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचंय. दही टाकून झाल्यानंतर छान ही ग्रेव्ही अशी शिजली गेलेली आहे आणि रंग पण बघू शकता किती सुरेख आलेला आहे. आता हे जे तळून घेतलेले आपण बटाटे हे टाकायचे. बटाटे टाकून झाले की परतून घ्यायचं आणि परत 2 मिनिटासाठी परत ही ग्रेव्ही या बटाट्यांमध्ये जाईपर्यंत छान अशी वाफून घ्यायची. फोर्कने आपण याला होल केलेले आहे. ही ग्रेव्ही छान त्या द्वारे मध्ये जाते या बटाट्यांमध्ये आणि खूप सुंदर अशी चव येते आणि बटाटे छान मध्येपर्यंत मसालेदार असे तयार होतात. छान असं परतून घ्यायचं. एका साईडला पाणी गरम करत ठेवलेले आणि इथं उकळत्या पाण्याचा आपण वापर करायचा आहे. बघू शकता
हे बटाटे टाकल्यानंतर पण 2 मिनिटं झालेले आहेत. मस्त मंद आचेवरती परतून घेतलेले आहेत. छान असे मसालेदार हे बटाटे झालेले आहेत. आता उकळतं पाणी टाकायचंय. अंदाज बघून टाका, तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने इथं पाणी ॲड करायचंय. जेवढं पाहिजे तेवढं इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. उकळतं पाणी टाकायचंय. गॅस मंदच ठेवायचंय. झाकण ठेवायचं आणि जवळजवळ 5 ते 10 मिनिटासाठी छान अशी वाफून घ्यायची. बघू शकता कढईने किती मस्त असं तेल सुटलंय आणि खूप सुंदर खमंग सुगंध येतोय. आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आहे. त्याचबरोबर कसुरी मेथी टाकायची आहे. याने टेस्ट खूप सुंदर येते. अगदी हॉटेलसारखी ही भाजी बनवून तयार होते. खूप सुंदर लागते. आणि तर बघू शकता मंडळी, खूप मस्त आणि गरमागरम हे दम आलू बनवून तयार आहे. प्रचंड छान लागतात. अगदी टेस्टी होतात. तुम्ही नान बरोबर, पोळी बरोबर, भाताबरोबर म्हणजे कशाबरोबरही खाऊ शकतात. सगळ्या साईडने अफलातून असं लागतो. अगदी रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो तसा हा दम आलू बनवून तयार आहे. बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि असा खमंग सुगंध येतोय. तर मंडळी, आजचा खूप साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.